नमस्कार, मी श्रुती राहुल. महाफास्ट 100 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिन मध्ये आपण महत्त्वाच्या घडामोडींचा झटपट आढावा घेणार आहोतच. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. नाणार रिफायनरी सारखा सुमारे 3 लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये अशा आशयाचं हे पत्र आहे, जे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. याच पत्राची प्रत राज ठाकरेंनी शरद पवार आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनाही दिली आहे. नाणार प्रकल्प हातातून जाणं महाराष्ट्राला आज परवडणार नाही, असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलंय. अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याशी. विनायक, काय अधिकची माहिती आहे? श्रुती, बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर कोरोना काळात महाराष्ट्रातली आर्थिक चक्र जे आहे ते बिघडलेलं आहे. कुठेतरी कोकण असेल किंवा महाराष्ट्राला गती द्यायची असेल तर नाणार प्रकल्प जो आहे तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि याकडे कुठेतरी संवेदनशील पद्धतीनं सरकारने बघावं अशी जी पत्र जे आहे ते उद्धव ठाकरे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांना राज ठाकरेंनी पाठवलेलं पाहायला मिळतं. आणि याची प्रत जी आहे राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार असतील, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस असतील यांनाही दिली पाहायला मिळते. कोकणाचा विकास जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून जरी होत असला तरी येणारे तरुण पिढी आहे किंवा सगळ्यांसाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने थोडासा धोका जरी असला तरी सुद्धा तांत्रिक बाबी लक्षात घेता हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे या सगळ्या पत्रात जे आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि सरकारने कुठेतरी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं पत्रात या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलेलं पाहायला मिळतं. श्रुती, निश्चितच विनायक, तुम्ही जसं म्हणालात तसा प्रकल्प महत्त्वाचा असणारच आहे रोजगाराच्या दृष्टीनं. मात्र स्थानिकांचं जर म्हणणं पाहायचं झालं तर त्या दृष्टीने किंवा विरोध तिथला जर पाहायचा झाला तर तो सुद्धा खूप मोठा आहे विरोध. बरोबर आहे. स्थानिकांच्या विरोधामुळेच आतापर्यंत हा प्रकल्प जो आहे तो थांबवण्यात आलेला होता. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा नानाळवासियांनी केली होती. हे आंदोलन जे आहे ते मुंबईपर्यंत सुद्धा धडकलेलं होतं. परंतु आता आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्षांनी राज ठाकरे यांनी एक ही वेगळी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत मनसेनी याबाबत कोणती भूमिका नव्हती घेतली, परंतु आता मात्र थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार बाबत जी आहे ती भूमिका घेतली पाहायला मिळते. त्यांचं हेच म्हणणं आहे कुठेतरी रोजगाराच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी. त्यामुळे सरकारने सामंजस्याची भूमिका या प्रकल्पाबाबत घ्यावी यासाठी अशा आशयाचे हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच विनायक, जर पाहायचं झालं तर कोकणातल्या विशेषतः अशा काही प्रकल्पांसाठी जर तिथली स्थानिक शिवसेना नेत्यांची भूमिका एक वेगळी दिसून आलेली आहे. अर्थात नाणारचं जसं तुम्ही म्हणालात तसं की स्थानिकांचा विरोध आहे, त्या पार्श्वभूमीवर हे पत्र खूप महत्त्वाचं ठरू शकतं. बरोबर आहे. आपण जर पाहिलं मनसेनी अगोदर आणि आताची भूमिका थोडीशी वेगळी आहे. आता मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट हा प्रकल्पाला जे आहे तो पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहजिकच आहे स्थानिकांचा विरोध जो आहे तो अजून कायम आहे आणि स्थानिकांची नाराजी सुद्धा समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच विनायक, याच पत्राची प्रत शरद पवार आणि फडणवीस यांनाही देण्यात आलेली आहे. बरोबर आहे. उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठवलेलं आहे. त्याच पत्राची प्रत जी आहे ते राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या पत्राची प्रत जी आहे ते पाठवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच आहे सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहावं लागेल. परंतु मनसेने आता एक वेगळी भूमिका नाणारबाबत घेतलेली पाहायला मिळते. निश्चितच विनायक, मध्यंतरीच्या काळात जर पाहायचं झालं तर नाणारवरून वेगवेगळी मतमतांतर सुद्धा समोर आलेली होती. बरोबर आहे. प्रामुख्याने मनसेने आपण जर पाहिलं तर विरोध केलेला होता, परंतु आता मात्र ही वेगळी भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते. आणि या नाणार प्रकल्पाबाबत सर्वच राजकीय पक्षांची भूमिका जर आपण पाहिला तर शिवसेनेची भूमिका सुद्धा. धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. नाणार रिफायनरी हातातून गमावू नका, हा प्रकल्प गमावणं राज्याला परवडणार नाही अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे. 3 लाख कोटींचा हा प्रकल्प आहे, जो राज्याच्या हातातून गमावू नये. हा प्रकल्प गमावणं राज्याला परवडणार नाही अशा आशयाचं म्हणजेच नाणारच्या प्रकल्पाला पाठिंबा देणारं मनसेचं हे पत्र आहे. राज ठाकरे यांचं हे पत्र आहे, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे. सोबतच या पत्राची एक प्रत त्यांनी शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही दिलेली आहे. अर्थात मनसेकडून एक अधिकृत अशी भूमिका नाणार समर्थनाची समोर येते असं म्हणायला हरकत नाहीये. हा प्रकल्प हातातून गमावू नये
हा प्रकल्प हातातून गमावणं हे परवडणारं नाही, रोजगाराच्या दृष्टीने एकंदरीतच कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने असेल हे परवडणारं नाही, अशा आशयाचं राज ठाकरे यांचं हे पत्र आहे जे त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं आहे। या पत्राची प्रत त्यांनी शरद पवार आणि फडणवीस यांनाही दिलेली आहे। अर्थात आता आपल्याला माहिती आहे की स्थानिक जर तिथला विरोध लक्षात घेतला, नाणारबाबतचा, रिफायनरी प्रकल्पाबाबतचा आणि एकंदरीतच तिथली स्थानिक शिवसेना नेत्यांची भूमिका आहे, सगळं लक्षात घेता या पुढच्या काळात राज्याच्या सत्तेत आल्यानंतर आता अधिकृतपणे शिवसेना नेमकी काही ही वेगळी भूमिका घेणार का, किंवा काय नेमकं शिवसेनेकडून या पुढच्या काळातले निर्णय घेतला जातोय, काय या प्रकल्पाबाबतची पावलं उचलली जातात हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं असं हे म्हणावं लागेल की राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतचं हे पत्र आहे। हा प्रकल्प हातातून गमावणं राज्याला परवडणारं नाही। मोठा 3.5 लाख कोटींचा हा प्रकल्प आहे। रोजगाराच्या दृष्टीनं, एकंदरीतच कोकणात विकासाच्या दृष्टीनं हा प्रकल्प खूप महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणूनच या रिफायनरी प्रकल्पाबाबत पत्र जे आहे ते राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे। आता अधिकृतपणे मुख्यमंत्री आणि शिवसेनेकडून याबाबतची काय भूमिका घेतली जाते, काय म्हणणं या पुढच्या काळात मांडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरकारनं याबाबतची भूमिका घेतल्यास मनसे सहकार्य करेल असंही राज ठाकरेंनी या पत्रात नमूद केलेलं आहे। मनसेनं या नाणार रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे। त्या ठिकाणचा स्थानिकांचा खूप मोठा विरोध या प्रकल्पाला आहे। वेळोवेळी त्यासाठीची आंदोलनं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून एक प्रखर असा विरोध तिथल्या स्थानिकांनी या रिफायनरी प्रकल्पाला केलेला आहे। तिथल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं हा प्रकल्प हानिकारक ठरू शकतो असंही काही संघटनांचं म्हणणं आहे। स्थानिकही या प्रकल्पाला विरोध करतायत। मात्र एकंदरीतच कोकणाचा विकास आणि रोजगार मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात निर्माण होणार आहे आणि हे सगळं पाहता या प्रकल्पाबाबत काय नेमकी या पुढच्या काळात भूमिका सरकारकडून अधिकृतपणे घेतली जाते हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। मात्र तूर्तास तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत एक अधिकृतपणे आपली भूमिका मांडणारं, अधिकृतपणे पाठिंबा देणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे। हा प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही असंही यात म्हटलंय। 3.5 लाख कोटींचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही असं या पत्रातून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हटलेलं आहे। सोबतच या पत्राची एक प्रत त्यांनी शरद पवार आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनाही दिलेली आहे। तर या पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांकडून काय भूमिका घेतली जाते, शिवसेनेची अधिकृत भूमिका या बाबतची नेमकी पुढे काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याशी। अक्षय, मनसेकडून राज ठाकरेंचं हे पत्र नाणार बाबतचं। श्रुती, आपण जर बघितलं तर नाणार प्रकल्पालाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी अर्थात राज ठाकरेंनी ज्यावेळी या प्रकल्पाचं ची सुरुवात होती त्यावेळी टोकाचा विरोध केला होता आणि आता राज ठाकरे यांनी समर्थन या नाणार प्रकल्पाला दिलाय। त्यामुळे राज ठाकरे आणि मनसेचा या सगळ्या प्रकल्पावर युटर्न आहे का असं म्हणता येईल, कारण इतका प्रचंड टोकाचा विरोध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या प्रकल्पाला होता की त्या प्रकल्पाचं मुंबईमध्ये असणारं ताडदेव परिसरातील कार्यालय देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्या नेतृत्वात ते कार्यालय फोडण्यात आलं होतं। मात्र आता राज ठाकरे यांनी स्वतः ते मान्य केलंय की त्यातल्या काही गोष्टींना, काही बाबींना आमचा विरोध होता, स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये। मात्र महाराष्ट्रातनं एक उद्योग जे बाहेर आता जात आहेत हे बघता अशा प्रकारचा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून बाहेर जाणं, कोकणाच्या हातातून निसटणं हे योग्य नाही, अशा प्रकारचं पत्र त्यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तिघांनाही लिहिलंय आणि त्यामुळे आता मनसेच्या नेते सुद्धा अवाक झालेले आहे राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे। श्रुती, निश्चितच मध्यंतरी आपल्याला माहिती आहे अक्षय, याच संदर्भात म्हणजेच नाणारबाबत वेगवेगळी मतं समोर आलेली होती। अर्थात स्थानिकांचा विरोध अगदी प्रखर होता या प्रकल्पाला। अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? शिवसेनेत सुद्धा या मुद्द्यावरून 2 मतं समोर आलेली होती। शेवटी शिवसेना असो की कुठलाही पक्ष असो, मोठं राजकारण नाणार प्रकल्पाच्या वतीनं झालं होतं। त्यासोबतच नाणारच्या मुद्द्यांवरनं मोठमोठाले मोर्चे हे संपूर्ण कोकण परिसरात निघाले होते। मुंबईतही त्याचे पडसाद उमटले होते। अनेक पक्षामध्ये या सगळ्या संदर्भात मतमतांतर होती आणि तशाच प्रकारचं मत आणि या संपूर्ण प्रकल्पाला विरोध हा खुद्द राज ठाकरे यांनी देखील दर्शवला होता।
आणि ज्या प्रकल्पाला राज ठाकरे यांचा इतका टोकाचा विरोध होता त्याच प्रकल्पाबद्दल राज ठाकरे यांनी 4 पानी पत्र हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय. अर्थात 4 पानी पत्र नेमकं राज ठाकरेंना का लिहावं लागलं ह्याची माहिती ज्यावेळी आपण घेतली त्यातच हे स्पष्ट झालंय की राज ठाकरेंनी एवढ्या टोकाचा विरोध केल्यानंतर नेमकं जर आपण कुठल्या याला समर्थन देत असू तर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तरही मिळाली पाहिजे की राज ठाकरे यांनी आधी विरोध केला होता आणि आता नेमकं राज ठाकरे यांचं समर्थन काय. तर त्या सगळ्यांचे मुद्दे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे. कोकणाच्या हातातनं एक प्रकल्प जे आहे ते निसटून चाललेले आहे. कोकणच्या पर्यटनाचा सर्वव्यापी विचार करण्यात आलेला नाही. यासोबतच कोकणातील तरुण जो आहे तो आता सध्या अस्वस्थ आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांच्या कामाला हाताला काम नाही. अशा परिस्थितीत कोकणातल्या तरुणांना मुंबई पुण्याची वाट करावी लागते आणि या सगळ्या अनुषंगाने जरी नाणारच्या काही बाजूंना विरोध असला, काही बाबींना त्याच्या विरोध असला, पर्यावरणाचा त्या सगळ्या संदर्भात विचार होऊन कोकण किनारपट्टी आणि कोकणाचा समुद्र किनारा हा दूषित होणार नाही या सगळ्या संदर्भात विचार होऊन नाणार हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये अर्थात कोकणात व्हावा अशा प्रकारची विनंती वजा मागणी राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केलेली आहे. या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी हे सुद्धा सांगितलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकल्पाला ज्यावेळी विरोध केला होता या विरोधानंतर पर्यावरण तज्ज्ञ आणि त्यासोबतच शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याशी सुद्धा राज ठाकरे यांनी चर्चा घेतली. त्यासोबतच अनेक पर्यावरण तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी हा निष्कर्ष काढलाय की काही बाबी या ठिकाणच्या त्याच्या घातक असू शकतात, पर्यावरणाला हानिकारक असू शकतात. मात्र असं असलं तरी त्याचा विचार होऊन पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल या सोबतच त्या प्रकल्पातनं जास्तीत जास्त रोजगार सोबतच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल या सगळ्या अनुषंगाने विचार होऊनच हा प्रकल्प व्हावा अशा प्रकारचं मत राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या राजकीय वर्तुळात असो, राज ठाकरे यांचे समर्थक किंवा राज ठाकरे यांच्या विरोधात असो, एक या पत्रांनी सगळे आवाज झालेले आहे. कारण ज्यावेळी या संपूर्ण नाणार प्रकल्प ची सुरुवात होती, ज्यावेळी या सगळ्या संदर्भात आरोप प्रत्यारोप विरोध सुरू होता, सगळ्यात महत्वाचं नाणार प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनी ज्या आहेत या कोकणातील जमिनी परप्रांतीयाच्या घशात घातल्या जात आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये काही प्रमाणात तथ्य देखील होतं कारण तशा प्रकारचे कागदपत्र पुढे आले होते. या सगळ्या गोष्टी बघता राज ठाकरे यांनी त्यावेळी त्या प्रकल्पाला विरोध केला होता. विरोधच नाही तर राज ठाकरेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांचं कार्यालय फोडून, नाणार प्रकल्पाचं कार्यालय फोडून अनेक दिवस त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावायला लागला होता. आणि अशा परिस्थितीत थोडंसं तुम्हाला थांबावं लागतंय. आपल्यासोबत रिफायनरी समर्थक अशोक वालम फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अशोक वालमजी, राज ठाकरेंनी आता या प्रकल्पाला समर्थन देणारं आणि हा प्रकल्प हातातून गमावणं परवडणार नाही असं म्हणणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. हॅलो अशोक वालमजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. राज ठाकरेंनी या प्रकल्पाला समर्थन देणारं एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. महत्वाचं म्हणजे मी समर्थक नाहीये, मी विरोधी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष आहे. निश्चितच तुमच्या बोलण्यातून समर्थक असा शब्द आला होता, माफ करा त्यासाठी. अच्छा, महत्वाचं म्हणजे तो पत्र मी अजून काय पाहिलेलं नाहीये आणि मला वाटत म्हणजे जर असं दिलं असेल पत्र तर मग त्यांची भूमिका तेव्हाची योग्य होती की आजची योग्य आहे. कारण त्यावेळेला त्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा ते तिथे प्रत्यक्ष नाणारात आले होते आणि 10,000 लोकांच्या समोर येऊन त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी हा प्रकल्प इथे मी होऊ देणार नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तर आम्हाला त्याच नाणार परिषदेत येऊन शपथ दिलेला आहे की मी कोकणामध्ये कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही. कारण कोकणाची रांगोळी राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालायला आम्ही देणार नाही म्हटल्यानंतर. आणि हा आम्ही जो लढा 2 वर्ष लढलो, आम्ही लढा कशासाठी लढलो? आम्हाला आमची घरदारं, आमची जमीन जागा असलेली आमची देवस्थानं ही वाचवायची होती आणि त्यामुळे आम्ही ते लढलो. आणि ही लढत असताना तर आज तुम्ही सांगत असेल की तिथल्या बेरोजगारी वाढलेली आहे किंवा तिथल्या युवकांना नोकऱ्या मिळायला हव्या आहेत, तर असं जर कोणाला वाटत असेल तर आमच्या कोकणात आंबा, काजू, फणस, रतांबा, बांबू हे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. मग त्याच्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आणा ना.
आम्ही त्यांचं स्वागत करू. हा प्रदूषणकारी प्रकल्प आमच्या कोकणी लोकांच्या माती का मारला जातोय किंवा त्याच्यासाठी का आम्हाला वेटीस धरलं जात आहे, त्यातूनही रोजगार निर्माण होईल ना. निश्चितच. मात्र आता या पुढच्या काळात म्हणजे जर रोजगाराचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय महत्त्वाचा या प्रकल्पाबाबत घेतला गेला, शिवसेनेची भूमिका अधिकृतपणे या पुढच्या काळात काही जर बदलली तर नेमकं किंवा काय तुमचं या पुढच्या काळातलं पाऊल असणार आहे? नाही, आमची तर भूमिका बदलणार नाही, कारण आम्ही पूर्वी तर त्या 15 आणि 17 गावातच आमचा विरोध होता. पण आता ज्या माध्यमातून आम्ही पूर्ण कोकणामध्ये एक रोजगार निर्मितीसाठी आम्ही सगळीकडून मागणी करतोय की सरकारकडे की आम्हाला आंबा, काजू, फणस, मासेमारी याच्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प आणा म्हणून, आणि प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोय. आणि मला वाटतं या गेल्या 3 महिन्यामध्ये 9 तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या ज्या पद्धतीने आम्ही तिकडे लोकांशी गाठीभेटी घेतोय, जवळजवळ सगळ्या लोकांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. आणि रिफायनरीचा गेल्या 2 वर्षापूर्वी 2 मार्चला तिथं काढलेला अध्यादेश पण रद्द करण्यात आलेला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्रींनी शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला मला वाटत नाही पाठी फिरतील. हा प्रकल्प आमच्या भागात होणार नाही आणि आम्ही होई देणार नाही, कारण आम्हाला आमचं अस्तित्व उद्ध्वस्त करून घ्यायचं नाही. आणि तो प्रकल्प कोणासाठी? 950 कोटी. जर गुजराती, मारवाडी हे बीकेसीचे लोक आहेत, मी तुम्हाला त्याचे पुरावे देऊ शकतो. जे डायमंड, जो बीकेसीचा डायमंड मार्केट आहे त्यातले गुंतवणूकदार यांनी 950 कोटी तिथे टाकलेले आहेत. मग हे आता आत्ताच कोणासाठी? लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांचे पैसे. अशोक वालमजी, थोडंसं तुम्हाला थांबावं लागतंय. आपल्यासोबत खासदार विनायक राऊतजी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. विनायक राऊतजी, तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आली असेल की राज ठाकरेंनी नाणारबाबतचं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. मुख्यमंत्र्यांना नाणारबाबत काय पत्र लिहिलं त्याची मला कल्पना नाही, पण एक ठामपणे मी सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी याच राज ठाकरे यांनी हा रिफायनरी प्रकल्प मी त्या ठिकाणी येऊ देणार नाही, म्हणजे नाही अशा पद्धतीची घोषणा केली होती. आता त्यांचं मतपरिवर्तन नेमकं कशामुळे झालंय त्याची मला कल्पना नाही, परंतु एक मात्र त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की नाणार परिसरामध्ये ज्या 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांच्या भल्यासाठी ही मागणी आहे की तिथल्या खरोखरच कोकणाच्या हितासाठी आहे. रिफायनरी नाणार परिसरामध्ये नको हे सांगणारे आजही हजारोच्या संख्येने लोक तिथे आहेत. त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस राज ठाकरे यांनी करावं. मात्र यात एक असाही मुद्दा आहे ना की राष्ट्रवादीचं याला समर्थन आहे किंवा राष्ट्रवादी हा प्रकल्प व्हावा या बाजूची आहे. आत्ताच तिथे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या तिन्ही गावामध्ये रिफायनरी समर्थक आणि रिफायनरी विरोधक अशा पद्धतीची लढत झाली. रिफायनरी समर्थकांना 2 आणि 3 मतं मिळालेली आहेत. बाकी 100% रिफायनरी विरोधक जे आहेत त्या पॅनलचा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेला आहे. त्याच्यावर लोकांचा कल दिसून येतोय. निश्चितच. धन्यवाद विनायक राऊतजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. आणि आपल्यासोबत अशोक वालम